नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता आपण ज्याची आतुरतेने वाट बघत आहोत. बरेच दिवस झालाय. 2 ऑगस्टला काय झालेला होता, PM किसानचा हप्ता पाठीमागचा पडला होता आणि हप्ता पडल्यामुळं मग आता ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, आता नोव्हेंबर, डिसेंबर आलाय, जवळपास नोव्हेंबरही संपत आला आहे. आजपासून ज्याची आतुरतेने वाट पाहत होतं ते आता हप्ता काय झालेला आहे, आजपासून वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे. 19 नोव्हेंबरला त्याचा काय करायचा होता, 2000चा हप्ता PM किसान योजनेचा काय होणार होता, खात्यावर येणार होता. तो आज तारीख आहे आणि आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर काय होणार आहे, तो हप्ता जमा होणार आहे. पण त्याला काही निकष वगैरे लावलेले आहेत. आता निकष कोणते आहेत, तर ज्या कुटुंबामध्ये पती आणि पत्नीला दोघालाही जर PM किसानचे 2000 रुपयाचे जर हप्ते येत असतील तर त्यामध्ये पतीचा हप्ता काय होणार आहे, कायमचा बंद होणार आहे आणि पत्नीलाच फक्त काय होणार आहे, 2000 रुपयाचा हप्ता येणार आहे. असं शासनाने काय केलेली आहे, अट घालून दिलेली आहे. त्यामुळं मग आता बरेच शेतकरी काय झालेले आहेत, ह्या हप्त्यापासून ह्या वेळेस वंचित सुद्धा राहणार आहेत. कारण शासन काय करत आहे, प्रत्येक वेळेस नवनवीन, प्रत्येक वर्षी म्हणा 6 महिने झालं की म्हणा काय करत आहे, नवीन नियम लावत आहे. आता त्यामुळं मग काय झालेलं आहे, ज्या कुटुंबामध्ये पती पत्नी जर याचा लाभ घेत असेल आणि दोघांच्याही नावावर जर जमीन असेल आणि ज्या पती पत्नीच्या नावावर जमीन आहे, PM किसानचं त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, इथून पाठीमागं त्यांनी हप्तेही उचललेले आहेत. पण आता आज जो येणारा हप्ता आहे तो पतीच्या नावावर येणार नाही आणि पत्नीच्या नावावर येणार आहे. आणि त्यामुळं मग पतीचा काय होणार आहे, पत्ता कट होणार आहे. त्याला पतीला हप्ता येणार नाही आणि पत्नीलाच फक्त काय होणार आहे, तर 2000 रुपये येणार आहेत. आणि मग त्यातूनही जर पत्नीला जर लाडक्या बहिणीचे जर 1500 येत असले तर त्या लाडकीचे 1500 ऐवजी फक्त 500 येणार आणि हे 2000 रुपये फिक्स काय होणार आहे, तर चालूच राहणार आहेत. असे वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे काय झालेले आहेत, शासनाने नियम लावून दिलेले आहेत. त्यामुळं आता ह्या वेळेस बरेच शेतकरी काय राहणार आहेत, हप्त्यापासून वंचित राहणार आहेत. त्यांना हप्ता वगैरे मिळणार नाही. कुटुंबामध्ये एकाच व्यक्ती काय करणार आहेत, हप्ता उचलणार आहेत. त्या बरेच काही कुटुंबामध्ये 2-3 सदस्याच्या नावावर जमीन आहे. मग असे सदस्य आधारच्या नियमानुसार म्हणा राशनच्या काय केलेलं आहे, राशनचा त्यांनी डाटा घेतलेला आहे. शासनाने राशनचा डाटा ते व्हेरीफाय करत आहे आणि व्हेरीफाय करत असल्याने मग त्या निकषामध्ये आपण बसत नाहीत आणि बसत नसल्यामुळं मग आपले PM किसानचे हप्ते घरातील फक्त एकच व्यक्ती उचलणार आहे. काही व्यक्तीचे काय होणार आहेत, बंद होणार आहेत. महिलांचे फिक्स चालू राहतील. पुरुषांच्या नावावर असले तर ते काय होणार आहेत, बंद होणार आहेत. एकाच व्यक्तीच्या नावावर 2000 रुपये प्रति सदस्य काय होणार आहेत, चालू राहणार आहेत. त्यामुळं ह्या वेळेस काय जो आहे 21वा हप्ता जो आजपासून चालू होणार आहे खात्यावर पाडण्यासाठी, ते फक्त पत्नीच्याच नावावर काय होणार आहे, कुटुंबातील येणार आहे. कारण जर पत्नीच्या नावावर जमीन नसली, पतीच्या असली तर पतीला हप्ता फिक्स येणार. पण दोघालाही जर हप्ता चालू असला तर पत्नीलाच फक्त हप्ता मिळणार, पतीला मिळणार नाही. हे काय करायचं आहे, सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आजपासून तुम्हाला हप्ता चालू होणार आहे खात्यावर पाडण्यासाठी. तुम्हाला सर्व काही माहिती आज कळणार आहे. तुम्हाला हप्ता येईल का नाही येईल हे काहीही सांगता येत नाही, कारण बंदही होऊ शकतो. पाठीमागच काय केलेले आहे तर सांगितलेलं आहे तसं अधिकृत सूचनाही निघलेल्या आहेत आणि न्यूजपेपरला वगैरे हे आपण काय केलेलं आहे, वाचत आहोत. आपण वाचत आलेलो आहोत. आपण ते सर्व गोष्टी काय केलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, जाणलेल्या आहेत. त्यामुळं मग ह्या वेळेस हप्ता काय होणार आहे, पती पत्नीच्या ऐवजी फक्त पत्नीच्याच नावावर 2000 रुपयाचा हप्ता फिक्स पडणार आहे. पतीचा बंद होणार आहे असं शासनाने काय केलेलं आहे, अधिकृतरित्या सांगितलेलं आहे. तो हप्ता आजपासून काय होणार आहे, सर्वच पात्र शेतकरी जे आहेत, लाभार्थी आहेत, त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ते 12 वाजल्याच्या पुढून सर्व शेतकऱ्याच्या खात्यावर काय होणार आहेत, पैसे वर्ग करण्यास महा-DBT थ्रू येणार आहे. तर तुम्हाला काय होणार आहे, मॅसेज वगैरेही
पडून जाईन बँकेचा वगैरे 2,000 रुपयाची रक्कम आपल्या खात्यावर काय झालेली आहे वर्ग केलेली आहे. अभिनंदन, धन्यवाद.